नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यातील संख्याज्ञान या घटकातील 6 दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे यातील व्यवसाय 6 आज आपण सोडवणार आहोत. पहा, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे. 1 ते 9 या अंकापैकी कोणतेही 2 अंक एकदाच घेऊन तयार होणारी लहानात लहान 2 अंकी संख्या ते अंक चढत्या क्रमाने लिहिलेले असता तयार होते. तेच अंक उतरत्या क्रमाने लिहिले तर मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या तयार होते. पहा, उदाहरणार्थ 2 आणि 5 हे 2 अंक आहेत. याच्यापासून लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर आपल्याला लहान अंकापासून सुरुवात करावी लागेल. लहान अंक आहे 2 आणि नंतर 5. मग लहानात लहान संख्या तयार झाली 25 आणि मग मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला 2 अंकी तयार करायची असेल तर आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करणार आहोत. मग 5 घेतला पहिला आणि नंतर 2, संख्या झाली 52. दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे. 1 ते 9 या अंकापैकी कोणतेही 2 अंक एक घेऊन 2 अंकी जास्तीत जास्त 2 संख्या तयार होतील. उदाहरणार्थ 5 व 7. या 2 अंकापासून 57 आणि 75 या 2 अंकी 2 संख्या तयार होतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला 2 अंक दिलेले असतात त्यापासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या असतात त्यावेळेस एकदाच अंक घेऊन आपल्याला संख्या तयार करायला सांगितल्या तर 2 अंकाच्या फक्त 2च संख्या तयार होतात. पहा, नमुना प्रश्न आहे. प्रश्न 1. 6 व 1 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? पहा, हे 2 अंक दिलेत, हे एकदाच वापरायचेत आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची 2 अंकी. मग आपल्याला हे 6 आणि 1 याच्यामध्ये 6 हा मोठा अंक आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण मोठ्या संख्यापासून सुरुवात करतो. मग 6 घेतला, नंतर 1 घेतला. 6.1 61. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पहा, पुढे आहे व्यवसाय 6. प्रश्न पहिला. 6, 7 हे अंक एकदाच वापरून 2 अंकी किती संख्या तयार होतील? 2 अंक दिलेत आपल्याला आणि ते वापरून 2 अंकी संख्या तयार करायच्यात. पहा, 6 आणि 7 हे 2 अंक दिलेत आणि हे एकदाच वापरून संख्या तयार करायच्यात. पहिली संख्या होईल 6.7 67. 6 घेतला पहिला, नंतर 7 पहिला घेतल्या. 7.6 76. 2 संख्या तयार झाल्या. पर्याय क्रमांक 1 आहे 4, 2 आहे 3, 3 आहे 2 आणि 4 आहे 1. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे 2. पुढे आहे प्रश्न दुसरा. 5, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या संख्येच्या दशकाचा अंक कोणता? पहा, 5 आणि 4 हे 2 अंक वापरून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. ज्यावेळेस आपण हे 2 अंक दिलेले आहेत आपल्याला, मोठी संख्या तयार करताना आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करतो. 5 आणि 4 मध्ये 5 हा मोठा अंक आहे. मग 5 नंतर 4 झाली 54 संख्या आणि आपल्याला विचारले दशक घरात कोणता अंक असेल तर तो दशक आणि एकक. दशक घरात असेल हा 5. मग पर्याय क्रमांक 1 आहे 4, 2 आहे 5, 3 आहे 3, 4 आहे 2 म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे 5. पहा, पुढे आहे 3. 3, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता? पहा, 3 आणि 9 हे अंक एकदाच वापरायचे आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे. लहान संख्या तयार करताना आपण लहान अंकापासून सुरुवात करतो. 2 अंक आहेत 3 आणि 9. याच्यामध्ये 3 हा लहान अंक आहे. मग आपण 3 पासून संख्या तयार करायला सुरुवात करू. 3 नंतर घेतला 9, 3.9 39 ही लहानात लहान संख्या तयार झाली. एकक स्थानचा अंक कोणता? तर एकक स्थानी आहे दशक, 3 दशक आणि 9 एकक. एककाच्या घरात आहे 9.
पर्याय क्रमांक 1 आहे 9, 2 आहे 3, 3 आहे 6, 4 आहे 7. मग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? पहा इथं पहिली मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. काही गट दिलेले आहेत. तर आपल्याला मोठी संख्या तयार करताना आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करतो. तर 1 आणि 3 आहे. मग आपण 1 आणि 3 मध्ये 3 मोठे आहेत. 3 अंक मोठा आहे. तर आपण 3 पासून सुरुवात करणार आहोत. मग 3 आणि 1 झाले 31. दुसरी संख्या तयार झाली. 5 दुसरा गट आहे 5 आणि 6. याच्यामध्ये 5 आणि 6 मध्ये 6 मोठे आहेत. मग आपण 6 पासून संख्या तयार करू. 6 आणि 5 झाले 65. पुढे आहे 8 आणि 9. या दोन अंकामध्ये 9 अंक मोठा आहे म्हणून 9 आणि 8 झाले 98. आणि चौथा आहे 4 आणि 8. 4 8 मध्ये 8 मोठे आहेत म्हणून 8 आणि 4. मोठ्यात ह्या संख्या तयार झालेल्या आहेत. आपल्याला विचारले या सर्व संख्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर या 4 संख्येमध्ये इथं दशक आहे 3, इथं आहे 6, इथे दशक आहे 9 आणि इथे आहे 8. 3, 6, 9 आणि 8 या चारही दशकामध्ये 9 हा दशक मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे 98. ते आहे कोणत्या गटातील एक 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? मग 3 नंबरचं 8 आणि 9 संख्या मिळाली 98. पुढे आहे प्रश्न 5. 4 आणि 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व 2 अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती? 4 आणि 7 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. लहान संख्या काय होईल याची मोठी संख्या आधी आपण तयार करू. 4 आणि 7 मध्ये 7 अंक मोठा आहे म्हणून 7 पासून सुरुवात करायची. 7 नंतर घेतले 4, ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता लहान याच्यामध्ये 4 आणि 7 मध्ये लहान अंक आहे 4. लहान संख्या तयार करताना 4 पासून सुरुवात केली, नंतर घेतले 7 झाले 47. या मोठ्यात मोठी संख्या 74 आणि लहानात लहान संख्या 47. याच्यातला फरक विचारलाय. फरक म्हणजे वजा बाकी. मग 4 मधून 74 मधून आपल्याला 47 घालवायचे. मग 4 मधून 7 जात नाही, इथे 4 लिहिले वरती. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला, इथे राहिले 6. 14 मधून 7 गेले राहिले 7. 6 मधून 4 गेले 2. उत्तर आलं 27. पहा पर्याय क्रमांक 1 आहे 31, 2 आहे 30, 3 आहे 28 आणि 4 आहे 27. बरोबर उत्तर आहे 27. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6. 6, 9 हे अंक एकदाच वापरून 60 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? पहा 6 आणि 2 या अंकापासून 6 आणि 9 या अंकापासून 6.9 69 आणि 9.6 96 या दोन संख्या तयार होतात. आपल्याला विचारले 60 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? तर 69 हे पण 60 पेक्षा मोठी संख्या आहे आणि 96 ही पण 60 पेक्षा मोठी संख्या आहे. मग दोन्ही पण संख्या 60 पेक्षा मोठ्या आहेत, तर 2 संख्या तयार होतील. एक आहे 3, 2 आहे 5, 3 आहे 4 आणि 4 आहे 2. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4, 2. पुढे आहे 7. प्रश्न क्रमांक 7. 2, 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 2 अंकी मोठ्यात मोठी व 2 अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती? या संख्येपासून आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे आणि त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. पहा इथं दिलंय 2 आणि 5 हे अंक दिलेत. मग याच्यापासून मोठी संख्या तयार करताना
आपण मोठा अंक आधी घेतो, नंतर लहान, मग झाली मोठ्यात मोठी संख्या 52. लहान संख्या तयार करताना आपण लहान अंक आधी घेतो, 2 घेतले, त्याच्यानंतर 5, ही झाली 25 लहान संख्या. यांची बेरीज करायला सांगितली. 52 अधिक 25, 2 आणि 5 7 आणि 5 आणि 2 7, उत्तर आलं 77. तर पर्याय क्रमांक 1 आहे 74, 2 आहे 77, 3 आहे 75 आणि 4 आहे 25. बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, 77. धन्यवाद.